सगळ्या जातीतल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आपलेसे वाटतात, पण दुर्दैवानं काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जो विरोध होतो, आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध होण्यासाठी कारणीभूत सुद्धा आपणच आहोत। मग शिवाजी महाराजांचा पुतळा एका जागेवर बसवायचा, पुन्हा काही लोकांनी विरोध करायचा, पुन्हा तो पुतळा दुसरीकडे न्यायचा। आपण शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना हा विचार करत नाही, म्हणून पुन्हा शिवाजी महाराजांचा पुतळा दुसरीकडे न्यावा लागतोय। हे आपणच आपल्या राज्याची विटंबना करतोय। म्हणजे आपल्या पुतळ्या बसवण्याच्या कारणावरून जर छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माझ्या उभ्या आयुष्यात असं कधी झालं नाही, पण आज दुर्दैवानं शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा वाईट कमेंट ऐकायला भेटायला लागल्या। हे दुर्दैव आणि कुणामुळे वाईट कमेंट, म्हणजे शिवाजी महाराजांवर सुद्धा लोक वाईट कमेंट करायला लागले, तर हे दुर्दैव आहे। आणि हे कुणामुळे व्हायला लागलं, तर हे आपल्यामुळे व्हायला लागलं। शिवाजी महाराज तिथं गावात आपापल्या सोयीचं राजकारण असतं, एक गट असतो दुसरा गट असतो, या गटाचं एक वेगळं राजकारण असते, त्या गटाचं एक वेगळं राजकारण असते, आणि ते सगळं मिक्स करायचं आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं। आपण तर शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज कुठे एका जातीची नाही, शिवाजी महाराज हे 18 पगड 12 बलुतेदारांच्या जातीचे।